ती भरण्याची परिस्थिती आहे का? दुसरं, हा पतपुरवठा सुरळीत करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्यांचा, कारण त्याला आता हे पीक गेलं, पण पुढचं खरीपाचं गेलं, पण रब्बीचं पीक आहे. त्याच्यासाठी पुन्हा त्याला बी बियाणं आणि हे सगळं करावं लागणार आहे. हे जे आर्थिक दृष्ट्या तो कोलमडलेला आहे, त्याला उभं करण्यासाठी काय करावं लागेल? सोयाबीन आणि कापूस ही दोन मुख्य पिकं सबंध मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातही आम्ही फिरलो. सबंधपणाने संपलेली आहे. हं, कर्ज कशासाठी घेतलं होतं? या सोयाबीन आणि कापसाची बियाणं खरेदी करण्यासाठी, निविष्ठा खरेदी करण्यासाठी आणि मशागतीसाठी केलेलं होतं. हं. त्यामुळे घेतलेलं कर्ज आज पाण्यामध्ये गेलेलं आहे. ते पिकच शिल्लक नसल्यामुळे त्याच्यातून उत्पन्न येऊन हे कर्ज फेडणं, हे आता अशक्य झालेलं आहे. हे फेडता येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आश्चर्य कसलं आहे, आज ज्यावेळी आम्ही मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांचा प्रचंड मोर्चा छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयावर घेऊन गेलो आणि आयुक्त साहेबांबरोबर ज्यावेळी चर्चा सुरू झाली, त्यावेळी तुम्ही आता जो मुद्दा मांडताय, तो मुद्दा आम्ही त्यांच्यापुढे मांडला, की बँकांच्या नोटिसा येतायत. त्यावेळी त्यांनी सरळ नकार दिला, की असं शक्यच नाही. त्यांचा विश्वासच बसत नव्हता, की इतक्या वाईट काळात सुद्धा बँका शेतकऱ्यांना असं कसं काय नोटिसा पाठवू शकाल? मी आपल्याला जे काही बाईट्स होते आणि आपली जी बातमी होती मी त्यांना दाखवली आणि त्यांना हे सांगितलं, की हे असं होतंय. त्याच्यावर त्यांनी उत्तर जे दिलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते म्हणाले, "हे ऑटो जनरेटेड अशा प्रकारच्या नोटिसा आहे. आम्ही याला काहीही करू शकत नाही." त्याच्या पुढचं त्यांचं जे उत्तर होतं, ते म्हणाले, की "आता हे के-वाय-सीची जी भानगड आलेली आहे, ती सुद्धा ऑटो जनरेटेड आहे आणि ती केल्याशिवाय कोणत्याही पद्धतीचं सॉफ्टवेअर हे आम्हाला बँकांना जे सॉफ्टवेअर लागू आहे, हं. ते रिस्पॉन्ड करत नाही. बरं. त्याच्यामुळे ऑटो जनरेटेड नोटिसा आणि ऑटो जनरेटेड के-वाय-सी ही आपल्याला करावी लागणार आहे." ही कसली हतबलता आहे. राज्य सरकारचे आदेश सुद्धा बँका आणि बँकांचे सॉफ्टवेअर हे जर पाळणार नसतील, तर अनागोंदी यापेक्षा दुसरी काय असू शकते? माझं एक निरीक्षण मी नोंदवतो. मी कम्युनिस्ट आहे. त्याच्यामुळे मी प्रांतवादाच्या विरोधातला माणूस आहे. मात्र बँकांमध्ये जर आपण सर्व्हे केला, तर आपल्या असं लक्षात येईल, की मोठ्या प्रमाणामध्ये एस-बी-आय असेल, नाव महाराष्ट्र बँक आहे, पण महाराष्ट्र बँक असेल, याच्यामध्ये परप्रांतीय अधिकारी हे हां. मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्यांना या इथल्या मातीशी, इथल्या शेतकऱ्यांशी, इथल्या माणसांशी अजिबात काही देणं-घेणं नाहीये. त्यामुळे अत्यंत ऑरगंटली हे लोकं वागतात. हा काही आजचा अनुभव नाहीये. हे अतिशय सातत्यानं आपल्याला दिसतंय अतिशय आणि महत्त्वाचा म्हणून या मुद्दा तुम्ही नॅशनलाइज्ड मांडला सर. बँकांमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. तोच मुद्दा मला पुढे घेऊन जायचा आहे. उडगी सर आपल्या सोबत आहेत. अ, संपर्क तुटलाय. त्यांचा मी नवनाथ बन यांच्याकडे जातो. नवनाथजी, तुम्ही ऐकलं आता, ऑटो जनरेटेड अशा प्रकारच्या नोटीस आहेत असं कळतंय. त्या आधीच्याच आहेत असं कळतंय. काही जणांना मेसेज येत आहेत असं कळतंय. पण खरं तर आता ही वेळ कशी आहे? संवेदनशीलतेची आहे. राज्याचे प्रमुख नेते तिथं जाऊन अश्रू पुसण्याचं काम करतायत, आधार देण्याचं काम करतायत. शहरं आज अशा या सगळ्या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. लहान लहान मुलं आपली घरातली जी पिगी बँक असेल ती फोडून मदत कर, ही सगळी संवेदनशीलता असताना या बँकेतल्या अधिकाऱ्यांना हे कळत नाहीये का, ज्यांच्या पैशावर ही बँक उभी आहे, की बाबा ही वेळ नाहीये वसुलीची? निश्चितपणे विलासराव, मराठवाड्यामध्ये खूप मोठं संकट आलंय. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मागच्या 70 वर्षामध्ये जेवढं मोठं संकट नव्हतं, त्यापेक्षा मोठं संकट मराठवाड्यातल्या आपल्या शेतकरी मित्रांवर, शेतकरी बांधवावर आलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं नोटिसा पाठवणं, शेतकऱ्यांकडनं वसुली करण्याचा प्रयत्न करणं, ही खरं तर एक प्रकारची मुजोरी आहे. त्याचमुळं